हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण पार्टी स्पेशल अशी एक रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी बनवताना आपण पनीरचा वापर केलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये आपण जर पनीरच्या रेसिपी ऑर्डर केल्या तर त्याची कॉस्टिंग जी असते ती खूपच असते. आज आपण जी पनीरची रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये आपण सगळे घरातलेच मसाले वापरणार आहोत. कोणताही मसाला आपल्याला बाहेरून घ्यायचा नाहीये. या रेसिपीची आणखी एक विशेषता म्हणजे आपण ज्या टिप्स आणि ट्रिक्सनं ही रेसिपी करत आहोत, तर त्यामुळं आपली जी काही पनीरची भाजी असणार आहे, तर ती अतिशय टेस्टी होणार आहे. रेस्टॉरंटपेक्षाही अतिशय छान अशी होणार आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ देखील लागणार नाहीये. तर आज आपण अशी ही पनीरची रेसिपी बघणार आहोत, ज्याचं नाव आहे कढाई पनीर. तर असे हे रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी असणारे कढाई पनीर कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. कढाई पनीर तयार करण्यासाठी जो काही मसाला आहे तो आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत. तर सुरुवातीला हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतके धने, 2 टेबलस्पून होईल इतके जिरे, त्याचबरोबर एक मसाला वेलची, थोडीशी दालचिनी, 6 ते 7 लवंग, त्याचबरोबर 7 ते 8 काळी मिरी असे मसाले घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी या ठिकाणी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आवश्यक असेल तर घाला, नाही घातल्या तरी देखील चालेल. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये हे सगळे मसाले जे आहेत ते ऍड करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. मसाला भाजताना आपल्याला कढईमध्ये तेल ऍड करायचं नाहीये, तर कोरडेच मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मसाले थोडेसे भाजत आले की आपल्याला त्याचा छान असा सुगंध यायला लागतो. मसाले भाजून घेतल्यामुळं त्यातला तेलाचा अंश जो आहे तो मसाल्याला सुटायला लागतो आणि आपल्या भाजीला टेस्ट जी आहे ती छान येते. मसाले भाजताना आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत. मसाला भाजत आला की त्याचा कलर जो आहे तो थोडासा चेंज व्हायला लागतो. कलर चेंज व्हायला लागला की आपण मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मसाला प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे. मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत मी या ठिकाणी 200 ग्रॅम होईल इतकं इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीर जे आहे ते मला आता छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे. पनीरचे क्यूब कट करताना आपल्याला खूप जाड नाहीत, खूप बारीक नाहीत, मीडियम साईजचे असे क्यूब जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे आपलं पनीर व्यवस्थित शिजलं जाईल. अशा प्रकारे मी पनीरचे तुकडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत. पनीरचे तुकडे करेपर्यंत मसाला जो काही होता तो आपला थंड झालेला आहे. हा मसाला आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण मिक्सरला ज्यावेळी बारीक करू त्यावेळी तो अगदी खूप फाईन पावडर अशी होणार नाहीये. थोडासा दरदरीत राहिला मसाला तरी काही हरकत नाही. कारण ह्या भाजीचं टेक्स्चर जे असणार आहे ते आपलं काय असणार आहे, थोडंसं दरदरीत असंच असणार आहे. एकदम फाईन टेक्स्चर नाहीये. यानंतर आता मी काय करणार आहे बघा, टोमॅटो प्युरे करणार आहे. तर सुरुवातीला मी या ठिकाणी 2 मोठे टोमॅटो आहेत त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये आलं आणि लसूण देखील ऍड करायचं आहे. तर 2 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक 12 ते 15 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला आहे तसं बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करण्यासाठी आपण यामध्ये पाणी वगैरे ऍड केलेलं नाहीये. तर आहे तसं मिक्सरला फिरवलं तर टोमॅटोमध्ये ऑलरेडी थोडासा पाण्याचा अंश असतो, तर त्यानं ते बारीक होऊन जातं. हे मिश्रण जे आहे ते बारीक करताना आपल्याला खूप अशी पेस्ट करायची नाहीये. थोडंसं मोठं मोठं राहिलं तरी देखील चालेल. आता मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून होईल इतकं बटर देखील ऍड केलेलं आहे. बटर मेल्ट झालं की आपण जे काही पनीरचे तुकडे करून घेतले होते तर ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि पनीर जे आहे ते थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय करताना आपल्याला खूप देखील फ्राय करायचं नाहीये. खूप वेळ जर पनीर तेलामध्ये आपण फ्राय करत राहिलो तर काय होईल, पनीर जे आहे ते रबरासारखं ताणलं जातं, ते व्यवस्थित शिजलं जात नाही. त्यामुळं अगदी थोडंसं आपण पनीर त्याच्यामध्ये परतून घेतोय, तेलासोबत थोडंसं खालीवर करून घेतोय. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण पनीर वापरणार आहोत, तर ते
डायरेक्टली फ्रीजमध्ये काढून ॲज इट इज वापरायचं नाहीये. फ्रीजच्या टेम्परेचरवरून ज्यावेळी ते नॉर्मल टेम्परेचरवर येतं, तर त्यावेळी आपण ते यूज करायचंय. 4 ते 5 मिनिटासाठी पनीर मी मंद आचेवर शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये काही भाज्या आहेत त्या नुसत्या थोड्याशा तेलावर परतून घ्यायच्यात, जेणेकरून त्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. या ठिकाणी आपण जसे पनीरचे क्यूब्स केले होते, तर तशाच आकारामध्ये शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. कढईमध्ये जे काही उरलेलं तेल होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला मी शिमला मिरची आणि त्याचबरोबर कांदा जो कट केलेला आहे तो मी घातलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसंच परतायचं आहे. खूप आपण भाजीसाठी कांदा भाजतो त्या प्रकारे आपल्याला भाजायचं नाहीये. आपल्याला फक्त त्यातला कच्चेपणा आहे तो निघून जाईल इतकाच आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण पनीर बरोबर या भाज्या देखील काय करणार आहोत, शिजवून घेणार आहोत. प्रत्येक भाजी भाजण्यासाठी लागणारा वेळ हा काय असतो बघा, वेगवेगळा असतो. त्यामुळे सगळ्या भाज्या मी एका बरोबर ऍड केलेल्या नाही आहेत. सुरुवातीला मिरची आणि कांदा ऍड केलेला आहे. कांदा आणि मिरची एक 2 ते 3 मिनिटं परतून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करते. टोमॅटो भाजण्यासाठी आपल्याला खूप असा वेळ लागणार नाहीये. थोडासा खालीवर केला तरी देखील चालेल. आता मी टोमॅटो ऍड केलेला आहे. टोमॅटो ऍड केल्यानंतर आणखी एक 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असं परतून घेते. सगळ्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. आता ह्या भाज्या देखील यातलं सगळं तेल निथळून घेऊन त्या पनीरच्या क्यूब्सवरच आपण काढून घेणार आहोत. परतलेल्या भाज्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये मला तेलाची क्वांटिटी कमी दिसली, त्यामुळे मी परत 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे. हे तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल ऍड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्धा टेबलस्पून होईल इतकं बटर ऍड करूयात. बटर तेलामध्ये मेल्ट झालेलं आहे. आता आपल्याला फोडणीसाठी म्हणून जिरे ऍड करायचे आहेत. अर्धा टीस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत. जिरे मी तेलामध्ये ऍड केलेले आहेत. जिरे तडतडले की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. या ठिकाणी मी 3 मोठे कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये ऍड करायचे आहेत. आपण या ठिकाणी कांद्याची प्युरी वापरू शकलो असतो, पण बाहेर जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला तर त्याचं टेक्स्चर जे असतं ते काय असतं बघा, थोडंसं मोठं मोठं दरदरीत असं असतं. म्हणून मी इथं कांद्याची प्युरी वापरलेली नाहीये. तर कांदा जो आहे जितका तुम्हाला बारीक चिरता येईल, जितका फाईनली चॉप करता येईल तितका तुम्ही बारीक असा करून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. कांदा आपला एक 70% होईल इतका भाजत आला की आपण जी काही टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, जी काही टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती, ती आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. टोमॅटोची जी काही पेस्ट होती ती मी या कांद्यामध्ये ऍड केलेली आहे आणि आता आपल्याला ही कांद्यासोबत आणखी थोडी परतून घ्यायची आहे. टोमॅटो आपण आहे तसे कच्चे वापरले होते, त्यामुळे आपण तेलासोबत ते थोडेसे भाजून घेतोय. आपण ही पनीरची भाजी बनवण्यासाठी 2 प्रकारे टोमॅटो वापरतोय. एक तर आपण टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर अखंड टोमॅटो देखील आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यामुळं टोमॅटो आपल्याला सिलेक्ट करताना आंबट नसणारे असे टोमॅटो सिलेक्ट करायचे आहेत. खूप आंबट असणारे टोमॅटो जर आपले सिलेक्ट झाले तर ते भाजीची चव जी आहे ती आंबट येईल. त्याचबरोबर टोमॅटोमधलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर वरचा सालीकडचा भाग जो आहे तो आपण वापरणार आहोत. असं केल्यामुळं भाजी आपली आंबट होणार नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो भाजून झाल्यानंतर आपल्या त्या पेस्टचा टोटल मिश्रणाचा कलर जो आहे तो थोडासा काय झालेला आहे, रेडिश असा झालेला आहे. टोमॅटो भाजत असतानाच मी एका बाजूला 1 पेला होईल इतकं पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपण पूर्णपणे उकळलेल्या पाण्याचा वापर करणार आहोत. गार पाणी आपल्याला कुठेही वापरायचं नाहीये. त्यामुळे मी सुरुवातीलाच पाणी चांगलं असं उकळून घेणार आहे. आपली ही टोमॅटोची पेस्ट ऍड केल्यानंतरचं जे काही मिश्रण आहे ते आपलं भाजत आलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे. हळद या सगळ्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. हळद ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतकी मी लाल मिरची पावडर वापरणार आहे. लाल मिरची पावडर वापरताना मी कलरसाठीची लाल मिरची पावडर वापरलेली आहे. जर तुमची मिरची पावडर खूप तिखट असेल तर तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे. मिरची पावडर देखील या सगळ्यासोबत चांगली अशी मिक्स करून घेऊयात.
हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे, नाहीतर मिरची पावडर जी आहे ती करपली जाईल. या ठिकाणी आपल्याला मिरची पावडरच वापरायची आहे. कांदा, लसूण मसाला आहे तो अजिबात वापरायचा नाहीये. मिरची पावडर ॲड करून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जो काही मसाला भाजून त्याची बारीक पूड करून घेतली होती, ती देखील आपण याच्यामध्ये ॲड करतोय. आता ही मसाल्याची पूड ॲड करूया आणि ती देखील सगळ्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. आता हे मसाले खाली करपू नयेत यासाठी आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे. तर यातलं थोडंसं पाणी आता मी याच्यामध्ये ॲड करून घेते. थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्याला देखील लागलं होतं, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि ते देखील धुवून आपण याच्यामध्ये ॲड करून घेतोय. या ठिकाणी आपल्याला पाणी ॲड करताना खूप देखील पाणी ॲड करायचं नाहीये, कारण ही भाजी जी असणार आहे ती थोडीशी दाटसर अशीच असणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडं रेडीमेड फ्रेश क्रीम नसेल, तर अगदी दुधावरची साय ॲड केली तरी देखील चालेल किंवा साईचं थोडंसं दही असेल, तर ते ॲड केलं तरी देखील चालेल. पण क्रीम जी आहे ते नक्की ॲड करा, ज्याच्यामुळं भाजीची चव आणखी वाढणार आहे. तर 2 टेबलस्पून होईल इतकं मी दुधावरची साय त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ती आता या सगळ्यामध्ये छान मिक्स करूया आणि ह्या मिश्रणाला छान अशी उकळी येऊ देऊया. यानंतर मी या ठिकाणी 1 टेबलस्पून होईल इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी थोडीशी भाजून घ्यायची आणि ती बारीक करायची आणि ती बारीक केलेली कसुरी मेथी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. सगळ्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जे काही फ्राय करून घेतलेल्या भाज्या आणि पनीर होतं ते आपण ॲड करूयात. पनीर आणि फ्राय केलेल्या भाज्या आपण या सगळ्यामध्ये छान अशा मिक्स करून घेऊया. या ठिकाणी या भाज्या आणि पनीर मिक्स करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, की पनीरचे क्यूब जे आहेत ते अतिशय नाजूक असे असतात. त्यामुळं हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचे आहेत, जेणेकरून पनीरचे क्यूब जे आहेत ते आपले कट होता कामा नयेत. खूप जर पनीर बारीक चिरलं असेल, तर भाजी शिजताना ते काय होईल पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून जाईल. म्हणून पनीरचे क्यूब आहेत ते आपण थोडेसे मोठे असे ठेवले होते. यानंतर मी यासाठी कलरसाठी म्हणून काश्मीरी लाल ॲड करणार आहे. एक पाव टेबलस्पून ते अर्धा टेबलस्पून होईल इतकं काश्मीरी लाल आपण याच्यामध्ये ॲड करतोय. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करताना थोडंसं कमी प्रमाणात मीठ ॲड करायचं. काही वेळेला पनीरमध्ये देखील मीठ ॲड केलेलं असतं. त्यामुळं मिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी ठेवायचं आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सगळ्यामध्ये छान असं मिक्स करून घेतेय. मीठ ॲड करून झाल्यानंतर भाजीचं टेक्स्चर जे आहे ते खूपच दाट वाटत होतं. त्यामुळं त्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करताना मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे उकळलेलं पाणीच वापरायचं आहे. ज्यामुळं आपल्या भाजीची चव त्याचबरोबर कलर जो आहे तो छान असा मेंटेन राहणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर ॲड करायची आहे. साखर ॲड केल्यामुळं आपला टोमॅटोचा जो काही आंबटपणा आहे तो कमी होईल. भाजीला चांगली उकळी यायला लागलेली आहे. आता याच्यावर मी एक प्लेट ठेवणार आहे. प्लेटवर थोडंसं पाणी ॲड करणार आहे. ज्याच्यामुळं भाजीला वरून आणि खालून दोन्हीकडून वाफ लागली जाईल आणि भाजी आपली छान अशी शिजली जाईल. हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि अगदी एक 2 ते 3 मिनिटासाठी मी भाजी छान अशी शिजू दिलेली आहे. 3 मिनिटानंतर प्लेट जी आहे ती मी बाजूला केलेली आहे आणि भाजी थोडीशी आपल्याला हलवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळी भाजी जी आहे ती एकसारखी शिजली जाईल. भाजी थोडीशी हलवून घेतलेली आहे. हलवून घेताना आपल्याला चेक करायचे आहे, की पनीरचे क्यूब्स त्याचबरोबर शिमला मिरची आहे ती शिजलेली आहे की नाही. जर शिजली नसेल तर परत एकदा आणखी 2 ते 3 मिनिटासाठी भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. मी चेक केला असता पनीर आणि शिमला मिरची आहे ती अजून देखील शिजलेली नाहीये. त्यामुळं परत एकदा मी त्याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि भाजी पुन्हा 1-2 मिनिटासाठी म्हणून शिजवून घेणार आहे. 2 मिनिटांनी प्लेट बाजूला करून चेक केला असता पनीर आणि शिमला मिरची आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही या भाजीचं टेक्स्चर बघू शकता. त्याचबरोबर भाजीचा कलर देखील बघू शकता. भाजीचा कलर जो आहे तो अगदी आपला रेस्टॉरंट स्टाईल असा कलर आलेला आहे आणि आता तुम्हाला भाजी थोडीशी लिक्विड जरी दिसत असेल, तरी ती गार झाल्यानंतर आपली काय होणार आहे, थोडीशी अशी दाट होणार आहे. म्हणून आत्ताचं टेक्स्चर जे आहे ते भाजीचं अगदी परफेक्ट आणि अगदी करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपलं कढाई पनीर जे आहे ते रेडी झालेलं आहे. हे कढाई पनीर जे आहे ते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा रोटी बरोबर खाऊ शकता किंवा नान बरोबर देखील खाऊ शकता.
हे कढाई पनीर जे आहे ते मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरती परत एकदा मी हिरव्या मिरचीचे उभे चिरलेले असे काप जे आहे ते सर्व करण्यासाठी म्हणून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं कढाई पनीर जे आहे ते खाण्यासाठी म्हणून रेडी आहे. तर ही होती आपली आजची रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी अशी कढाई पनीर बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.